याआधी केला होता आपण पाबरगड आणि आता आपण पोचलो आहे रतनवाडीमध्ये. तर प्राचीन अमृतेश्वर मंदिर पाहून आता आपण निघूया पुढे. आता सध्या आहे रतनवाडीमध्ये. आता वाजले 5:10. 6:15 7:30 वर असो. लेट्स गो बाय. मॅगी खाऊ आणि गाडावरती जाऊ. का बकरे हे उभे विनोद. आता वाजले 5:15. समोर दिसतो रतनगड. आता पेटपूजा झाली आहे आणि चाललोय आम्ही रतनगडावर. तर पावसाचं वातावरण झालंय. पाऊस पडायला लागला तर डायरेक्ट युटर्न मारणार आणि इथंच टेंट लावून जाऊ रतनवाडी. नाही पडला तर वर जाऊ. वर जाताना आलं तर मग अवघड आहे. अंधार पडणार आहे लवकरच. आधी आपण पाबरगड केलाय. खूप हालत खराब झाली. त्याच्यानंतर ना आता चाललोय आपण रतनगडावर. चला जाऊया. हा बांध दिसतोय. खालून एक वाट गेलेली आहे. ती जाते हरिश्चंद्र किल्ल्याकडे आणि त्या झोपडीच्या जस्ट तिथं दुकान पण आहे. त्या दुकानाच्या जस्ट शेजारून बोर्ड दिसेल तुम्हाला रतनगड म्हणून. तर तुम्हाला तिथून उजव्या हाताची वाट घ्यायची. 5 वाजता निघालेलो. 7 वाजले. विनोद खूप दमलेला आहे. आज माझी वाट लागली. एवढी मोठी बॅग घेऊन पूर्ण ट्रेक करावा लागत आहे. कैसे लग रहा है भाई विनोद. हे बघा विनोद. हवा टाईट झाली आहे बाईची. अजून नाही म्हणलं तर अर्धा पाऊण तासाचा ट्रेक आहे. अंधार पडायला लागला. एक ग्रुप गेलेला आहे पुढे. बघू भेटतोय का नाही वाटेत. रतनगडावर येण्यासाठी 3 वाटा आहेत. पहिली म्हणजे रतनवाडीमधून, दुसरी कुमशेतहून आणि तिसरी म्हणजे शिवकालीन मार्गाने साम्रतहून. रतनवाडीपासून 6 किलोमीटर अंतरावर, भंडारदऱ्यापासून 23 किलोमीटर, तर पुण्यापासून 183 किलोमीटर आणि मुंबईपासून 197 किलोमीटर अंतरावर असलेल्या महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील रतनवाडी ह्या गावामध्ये आपल्याला हा किल्ला पाहायला मिळतो. तर रात्री आपण इथे स्टे केला होता गुहेमध्ये आणि तिथून पुढेच एक छोटंसं मंदिर आहे. आणि हा तुम्हाला जे समोर दिसत आहे तो आहे गणेश दरवाजा. रतनगडची कुलस्वामिनी आहे. मागे आपण रत्नादेवीचं मंदिर पाहिजे. आता आपण चाललोय गणेश दरवाजातून वरती किल्ल्याच्या टॉपला जाऊ. पाहूया. दरवाजात आपल्याला मूर्त्या पाहायला भेटतात. रात्री इथे टेंट लावलेला पण वारा एवढं तुफान होतं टेंटच टिकत नव्हतं. मध्ये शूट झालं. सकाळची फॉग वेदर. तळ जे दिसते ह्या तळ्याच्या पलीकडे रतनवाडी आहे. आपण तिकडून ह्या तळ्याच्या साईडने ह्या डोंगरांमधनं वरती आलेलो आहे. आणि ते तिकडं काड्यावरचं टाकं तिकडे जाऊन पाहूया जातानी. आत्ता आपण जाऊया इकडे वरती. इकडच्या वरचे वास्तू पाहूया. गवतारचे अवशेष आपल्याला पाहायला भेटतात ते दरवाजातून वरती आल्यानंतर ना. इथे पण आहे. वाजल्यात सकाळचे 7:30 उठलेलो. गडावर रात्री पोहोचलो होतो आपण 8 वाजता. 10 वाजता झोपलो होतो. सकाळी आता एक्सप्लोर करू आणि रतनवाडीकडे परत डिसेंड करायला. हा बुरुज आहे आणि हा रीलवरचा सगळ्यात फेमस पॉईंट. इथून जातो. हा आजचा वेदर रतनगडवरचा मस्त धुक्यात हरवलेला. खालच्या वाटेने आलो त्या रेलिंगच्या साईडनी. इथं पण चौथऱ्यांचे अवशेष पाहायला भेटतात. इथं पण रूम्स असतील त्या काळी. हे समोर दिसते इथं पण चौथऱ्यांचे अवशेष आहेत. हे सगळे सदर वगैरे असू शकते त्या काळात. इथं दरवाजा असू शकतो.
कारण 2 मोठे असे दगड आपल्याला इथे पाहायला भेटतात आहे. तर आता आपण चाललोय रतनगडाच्या दुसऱ्या टोकाला. आता गणेश दरवाज्यातून वरती येऊन साईडने आपण पुढे चाललो. रात्री खाली आणि इथे स्टे केला होता. इथं आपल्याला जाताना एक पाण्याचा टाका पाहायला भेटते. इथं नंदीची मूर्ती आहे. इथं शिवपिंड पाहायला भेटते आणि इथं शेजारीच पाण्याचं टाक आहे. कचरा केलाय, पाणी पण पिण्यासारखं नाही. ह्या पाण्याच्या तळ्याच्या इथं पुढं छोटीशी घरं दिसत असतील, एकदम छोटीशी. इथे तिथं आहे रतनवाडी. तिथून आपण आलोय ह्या पाण्याच्या तळ्याच्या शेजारून. इथं तुम्हाला छोटंसं इथं एक हे दिसत असेल दुकान. तिथं भाऊने आपल्या गिवअप केला होता. पाऊस नाही पडला. धुक्याचं ते दवबिंदू आहेत ना, त्याने ओलं झाले. पाऊस मला वाटतं काल परवा पडला असेल. 5 वाजता ट्रेक चालू केला तर 7:30 वरती पोहोचलो आम्ही. 2 तासात आलो असतो वरती. नेड पाहायला भेटते आपल्याला. इथून पूर्ण तिकडच्या कड्यापर्यंत जायचं आहे आणि त्या कड्यावरती ह्या डोंगर रांगेने रेलिंग दिसत असेल, तिथून वरती जायला रस्ता आहे. किल्ल्याला पुणे, साम्रत, कोकण आणि त्र्यंबक ही 4 प्रवेशद्वारे आहेत. राज्याच्या 4 दिशांना असणाऱ्या भागांवरून ही नावे प्रवेशद्वारांना दिलेली आहेत. आता चला आपण नेड्याकडे. ह्या रेलिंगच्या ट्रेलने सरळ पुढे जायचे. इथून खाली आपल्याला कल्याण दरवाजा पाहायला मिळतो. याला साम्रत, कोकण किंवा त्र्यंबक दरवाजा असेही म्हणतात. तर ह्या रेलिंगच्या साईडने आपण खालून आलोय आणि इथं आपल्याला नेडं पाहायला भेटते. ह्या साईडने आपण आत्ता आलो होतो गडाच्या गणेश दरवाजाच्या साईडने. ते ह्या रेलिंगने वरती आलो, हे नेडं पाहिलं आणि नेड्यातनं परत ह्या साईडला खाली जायला वाट आहे. खाली येऊन तिथं पाण्याचं टाकं पाहू आणि ह्या सरळ वाटेने रतनगडाचा गोल सर्कल मारून मग गणेश दरवाजातनं परत खाली उतरूया. साईडने आपण आलो होतो गणेश दरवाजातून सरळ त्या साईडने आपण आलो. नेड्यात चढलो. नेड्यातनं रेलिंग उतरलं तर पाण्याचं टाकं पाहिलं आणि समोर कात्राबाईची खिंडन. कात्राबाई या वाटेमध्ये आपल्याला इथून जाताना शिवलिंग पाहायला भेटते. ह्या वाटेवर इथे एक शिवलिंग आता जस्ट आपण पाहिलं. तिथून पुढे आलं की इथं अजून एक शिवलिंग दिसते आपल्याला, कातळात कोरलेलं. वाटेमध्येच दिसतं ते आपल्याला. ही वाट सरळ पुढे गेलेली आहे. इथं पूर्ण डोंगर आहेत पुढं कात्राबाईचे खिंडन. ते एवढं धुकं आहे की काहीच दिसत नाहीये. आता हे बुजलेलं आहे, मला दाखवतो. इथून एक दरवाजा दिसतोय. इथं खोली आहे. इथे आपल्याला अंधारकोटी व त्यातील पाण्याचे तळे आपल्याला पाहायला मिळते. सध्याच्या स्थितीमध्ये इथे खूप असा गाळ साठलेला आहे. दरवाजा दिसतोय मला आणि हे बाहेर जायची वाट वाटत असेल त्यावेळेसची. इथं दरवाजा आहे आणि इथं माती ढासळून सगळं बंद झाले. पुढं रस्ता आहे. वाटेने आलो होतो. इथं 2 पाण्याचे टाके पाहायला भेटतात आणि इथं टाक्यांचा समूह पाहायला भेटतोय. 1 2 पलीकडचं एक आहे, 3 ते बुजलेले, 4 5 6 7 पाण्याचे टाके आहेत. पाणी पिण्यायोग्य तर नाही आहे, पण तुम्ही मधल्या टाक्यातलं पाणी उकळून पिऊ शकता.
पूर्वीच्या काळी हे टाके कवर केलेले असतील, इथं होल दिसतात ते, तर ह्याच्यावरती शेड असू शकतं त्यावेळेस. ही गडावरचे मेन पाण्याचे स्रोत असतील त्यावेळेसचे. तर पाण्याची टाकी पाहून आपण चाललो पुढे. त्या पाण्याचे टाके वगैरे सगळे पाहून या वाट्याने सरळ आल्यानंतर आपल्याला इथे एक महादरवाजा पाहायला भेटतो. तर आत्ताच्या सध्याच्या स्थितीमध्ये पूर्ण दगड ढासळलेले आहेत आणि महादरवाजा बंद झालेला आहे. तर ही खालून वाट दिसते आपल्याला खाली जायला, पण ही वाट आता सध्या वापरात नाही आहे. हा किल्ला 1600 ते 1700 शतकात मौल्यवान दागिने, वस्तू, रत्न ठेवण्यासाठी एक मुख्य ठिकाण होते. 1820 नंतरनं ब्रिटिशांनी हा गड ताब्यात घेतल्यानंतरनं गडावरील या वास्तू ताब्यात घेतल्या आणि गड हा पूर्ण दारुगोळा लावून नष्ट केला. ग्रुप आलाय गडावरती, शिकलेले विकलेले आहेत पण इथले नाही आहेत. गडावर रील शूट करतात, इथं डान्स करतात. थोडी तरी अक्कल पाहिजे, आपण कुठेही त्याचं तरी भान पाहिजे. बघा गडावर आता ते ढासळत आहे आणि त्याच्यावरती चढलेत. काय बोलायचं ह्यांना? शिकलेले असले तरी कुठं कसं वागावं त्याचे अक्कल नाही आहे. हाच तो ग्रुप आहे रील बनवणारी. ते चालेल पिकनिकसाठी आलेत जसं काय असं वागतं ते. इथं पण आपल्याला पाण्याचे टाके पाहायला भेटतात. ते जोड टाके, टोटल 4 पाण्याचे टाके आहेत. ते आता छोटंसं आपण मंदिर पाहिलं. आता जाऊया कड्याकडे. तर किल्ला झाला एक्सप्लोअर करून, ते शेवटचा टॉप आपण तिकडून आलो होतो. सगळा किल्ला एक्सप्लोअर करून झाला. आता आपण करूया डिसेंट. तर ह्या लोखंडी शिड्या आहेत ह्या साईडला, इथून खाली उतरायचं आहे. रात्री इथूनच वरती आलतो. हा रेलिंगचा बॅच उतरला आता. पूर्ण शिड्या आहेत. 1 2 3 4 5 6 ते 7 अशा लोखंडाच्या शिड्या आहेत. शिड्याने सुद्धा वाडबंदच झालेली आहे गणेश दरवाज्यातून. शिड्या बांधल्यामुळे वरती तरी जाता येते. 1.5 तास तरी लागेल रतनवाडीमध्ये जायला. चला, तर इथून रतनगडाची वाट आहे. हे सगळं हरिश्चंद्राकडे जाते. आत्ता आपण इथून आलो आहे. रात्री अंधार झाला होता इथून वरती जायला आणि इकडून आता डिसेंट करायचं आहे रतनवाडीसाठी. तर आता आपण आलो आहे खाली. इथून रतनवाडी 5 मिनटाच्या अंतरावर आहे. चालत चालत पोचूया आता आपण. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.